स्वतःचा फोटो असलेलं पोस्टाचं तिकीट यापुढे मिळू शकणार आहे। पुण्यात सध्या जे भरलेलं महा एक्स्पो प्रदर्शन आहे तिथे अनेकांनी स्वतःचं तिकीट काढून घेतलंय। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। पूर्वी पोस्टात गेलं की वेगवेगळ्या किमतीची तिकीटं खरेदी करताना आपल्याला कोणाचं तिकीट मिळणार याची एक वेगळीच एक्साइटमेंट असायची। भारताच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक दिग्गजांचा गौरव करण्यासाठी पोस्टानं तिकीटं प्रकाशित केली। पण याच तिकिटावर जर आपला फोटो आला तर नुसती कल्पनाच एक्साइटिंग आहे ना। पण आता हे शक्य झालंय आणि तेही पुण्यातील बालेवाडीत भरलेल्या महापेक्स मध्ये, जिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं तिकीट काढून मिळतंय। आजपर्यंत अनेक दिग्गजांचे स्टॅम्प किंवा कुठल्या तरी ठिकाणाचे स्टॅम्प असलेले स्टॅम्प घेऊन मी पत्र पाठवली होती, पण पहिल्यांदाच माझा स्वतःचा स्टॅम्प असलेलं हे पत्र मी पोस्ट करणार आहे। माझ्यासाठी आणि ज्यांना मी हे पत्र पाठवते त्या दोन्ही लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे। आपले स्टॅम्प काढून घेण्यासाठी लोकांनी इथं गर्दी केली होती। यात पोस्टाचे कर्मचारीही मागे नव्हते। मला धन्य समजतं, कारण मी ज्या ठिकाणी काम करतो, ज्या पोस्टात काम करतो आणि अशा प्रकारचं एक तिकीट किंवा ह्या प्रकारचा असा फोटो माझा निघावा, तर हे माझ्या डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी व्यक्त करतो। खूप आनंद आहे, कारण काहीतरी एक विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर ऐतिहासिक पुरुष असतील, राजकीय लोक असतील, कलाकार असतील, खेळाडू असतील, संत असतील, यांचे स्टॅम्प्स आपण आजपर्यंत बघत आलोय। पण एक विशिष्ट टप्पा गाठल्यानंतरच अशा व्यक्तीचा स्टॅम्प देशाकडनं काढला जातो। मला स्वतःला आज असं वाटलं की नाही, मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचलो फक्त पोस्टाच्या माय स्टॅम्प या योजनेमुळे। आपल्या थोड्या मोठ्या लोकांचे स्टॅम्प आपण बघत असतो, नेचरचे स्टॅम्प बघत असतो, पण स्वतःचा स्टॅम्प असणं ही कल्पना मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या भारतीयांना मिळते। आणि बघावं म्हणलं आपण तरी कधी सरकारी याच्यावर येतोय, आणि ही चांगली कल्पना आहे। अजूनही गव्हर्नमेंटने अशाच काही नवीन कल्पना चालवाव्यात। SMS ईमेलच्या जमान्यात पोस्ट काहीसं मागे पडतंय, पण अशा अनोख्या कल्पक प्रयत्नांमधून पोस्टाला नक्कीच उभारी मिळण्यात मदत होईल यात शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे। आणि एक्सप्रेस मध्ये आता एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटू। पहा फक्त IBN लोकमत।